हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळीच्या अगोदर आपण जो दीपोत्सव साजरा करतो, तर दीपोत्सव अगोदर आपण योगोत्सव साजरा केला. 6 दिवस आपण सर्वजण चांगल्या प्रकारे योगाभ्यास करत आहोत. आज आपला 7वा शेवटचा दिवस. तर आज आपण सहस्रार चक्र या चक्रासंदर्भात माहिती घेणार आहोत आणि त्याचे जे आसन आहेत, आसन प्राणायाम आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आजच्या योगवर्गाची सुरुवात प्रार्थनेने करूया. सर्वांनी मान पाठ एका सरळ रेषेत बैठक स्थितीमध्येच बसायचे. मांडी साधी मांडी, पद्मासन अर्ध पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. मनगट जे आपले ते गुडघ्यांवरती रेस्ट करायचे. डोळे अलगद बंद. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. मनाने साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचे. तो आवाज कशाचा आहे त्याचा जास्त विचार न करता फक्त त्या आवाजापर्यंत मनाने पोहोचायचे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, झाडाच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनात आपण बसलोय, आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं साक्षीभावाने निरीक्षण करायचंय. आपण ज्या कक्षात बसलोय त्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा याचं निरीक्षण करायचंय. त्याचा अनुभव घ्यायचा आहे, थंड आणि गरम याचा. आपलं लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर. येणारा श्वास, बाहेर पडणारा प्रश्वास. बाहेरून आपल्या श्वासावाटे जे जाते ते चैतन्य आपल्या शरीरात प्रवेश करतोय आणि श्वास बाहेर सोडताना आपल्या ज्या चिंता आहेत, काळजी आहे, हे आपण बाहेर टाकतोय असा अनुभव घ्यायचा आहे. श्वास घेताना या ब्रह्मांडातलं सर्व चैतन्य आपल्यामध्ये सामावतंय आणि श्वास सोडताना जे आपल्या चिंता, काळजी, दुःख, जे टाकाऊ पदार्थ आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर जात आहेत आणि आपलं मन, आपलं शरीर हलकं होतंय असा अनुभव घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण डोळे अलगद बंदच आहेत. तर आपण प्रार्थनेने आपल्या योग वर्गाला सुरू करूया. सर्वांनी माझ्यासोबतच म्हणायचंय. ज्यांना पाठ नसेल त्यांनी डोळे बंद करून ऐकायचंय. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तहे प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी ना हो,
शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, मान पाठ एका सरळ रेषेत, दीर्घ श्वास घेत आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे आणि आता कमरेतून वाकत श्वास सोडत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, शरणागती मुद्रा किंवा योग मुद्रा। श्वास घेत कमरेतून वाकत वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना, कपाळ, खांदे, मान, पाठ, आपले कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर। करदर्शनम। आपण करदर्शनम करून आपण आजच्या योग वर्गाची आपण सुरू करूया। तर जे आपलं सातवं जे सहस्रार चक्र आहे, तर त्याची जागा जी आहे ती आपल्या टाळूच्या ठिकाणी मस्तकात आहे। तर त्याचं भाव जो तत्व जो आहे तो साक्षी तत्व आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये जो साक्षी भाव आहे तो जर अनुभव करायचा असेल तर आपल्याला जे सहस्रार चक्र आहे हे जर आपलं जागृत झालं तर आपण तो साक्षी भाव आपण अनुभवू शकतो। त्याच्यानंतर याची जी वृत्ती आहे ती साक्षी भाव आपल्या हे जे सहस्रार चक्र आहे याची जर आपल्याला जागृती झाली किंवा आपल्याला त्याचं आपण त्या तिथपर्यंत जर पोहोचलो तर आपल्याला साक्षी भाव, कृतज्ञतेची भावना तयार होते। आपल्या मनामध्ये मी परमात्म्याशी एकरूप आहे किंवा हे बाहेरचं जे चैतन्य आहे त्या चैतन्याशी मी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, असा एकरूप आहे हे मी भाव माझ्यामध्ये येतो। त्याच्यानंतर चित्तवृत्तींचा जो निरोध आहे, म्हणजे जर समजा आपण या सहस्रार चक्रापर्यंत जर आपण आपली जी साधना आहे तिथपर्यंत जर पोहोचली तर आपल्या योगचा उद्देशच काय आहे की चित्तवृत्तींचा निरोध। तर चित्तवृत्तींचा निरोध होऊन पूर्ण मन आपलं शांत झाले की त्याच्यानंतर येणारे जे बुद्धी, अहंकार हे विषय मागे पडून आपल्याला जो येणारा अनुभव आहे, अनुभव घेणारे आपण आणि अनुभवाचा विषय हे सर्व एकरूप होतात। तर आपला जो शेवटचा उद्देश होता की आपला जो आत्मा आहे तो परमात्म्याशी आपल्याला एकरूप करायचा आहे, हाच मेन योगाचा उद्देश आहे। तर आपण ह्या चक्रापर्यंत पोहोचल्यानंतर हा उद्देश आपला सहज आणि साध्य होतो। तर चला आजच्या आपण सूक्ष्म हालचालीने सुरू करूया। सर्वप्रथम हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताच्या बोटांची उघडझाप, संथ व सावकाश, 5 ते 10 आवर्तनामध्ये आपल्याला करायचे। हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेतच असतील, हात खाली। त्याच्यानंतर आता मनगटाची उघडझाप, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली, हात वरती। सूक्ष्म हालचाली या आपल्याला सहज आणि सोप्या वाटतात म्हणून ते टाळण्याकडे आपला कल असतो, परंतु या सूक्ष्म हालचाली खूप महत्त्वाच्या का आहेत की आपल्या शरीरामध्ये जो वात आहे किंवा वायू आहे तो वायू आपल्या शरीरामध्ये मुक्त फिरण्यासाठी, त्याचं चलन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला या सूक्ष्म हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत। जे आपले 5 दोष आहेत ते समस्थितीत राहण्यासाठी ह्या सूक्ष्म हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर आता उजव्या हाताची मुठी वाढून डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय। आता आपल्याला फक्त मनगटाची गोलाकार हालचाल करायची आहे। हे बघा, फक्त मनगटाची गोलाकार हालचाल आणि आपलं संपूर्ण लक्ष त्या हालचालीवर केंद्रित करायचंय। आता उलट्या दिशेने एक वेळा घड्याळाच्या दिशेने, एक वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायचंय। याच्यात फक्त मनगटाची गोलाकार हालचाल आपल्याला अपेक्षित आहे। तिथे येणारा जो कटकट आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं। आता डाव्या हाताची मुठी वाढून उजव्या हाताने मनगट पकडायचे, संथ व सावकाश हालचाल। आता उलट्या दिशेने
हे 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. अशा प्रकारे मनगटाची उघडझाप झाल्यानंतर आता आपल्याला हाताच्या कोपऱ्याची उघडझाप करायची. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे जे ते आकाशाकडे. श्वास घेत बोट आपल्या खांद्याला, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आपण योगासन करताना आपल्याला श्वासाची जोड देणे खूप महत्वाचं आहे. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. अशा प्रकारे करायचे. त्याच्यानंतर आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल. तर आज आपण खांद्याची गोलाकार हालचाल आपण 10 आवर्तन करणार आहोत. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचं बघा. कोपर वाकवून आपले जे बोट आहेत, हाताच्या बोटांनी आपले जे आपल्या खांद्याला बटन्स आहेत बघा, इथे बटन्स घट्ट पकडायचे आहेत आणि पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला सोडायचं नाही आहे. तर सुरू करूया. याच्यात खांद्याची गोलाकार हालचाल करताना मानपाट एका सरळ रेषेत असेल आणि ज्यावेळेस आपण हात वरती करतो तर आपल्या ज्या बरगड्या आहेत ते जास्तीत जास्त वरती ताणायचा प्रयत्न करायचा आहे. उंची वाढवण्यासाठी खूप महत्वाच्या ह्या सूक्ष्म हालचाली आहेत. तसंच आपल्या फुफ्फुसाला जास्तीत जास्त प्राणवायू दिवसभरात मिळण्यासाठी जर आपण ह्या सकाळी सूक्ष्म हालचाली केल्या की बरगड्यांमधली जी जागा आहे ती जागा वाढल्यामुळे फुफ्फुसाला जास्तीत जास्त प्राणवायू आतमध्ये घेता येतो. तर म्हणून ह्या सूक्ष्म हालचाली महत्वाच्या आहेत. तर चला, जास्तीत जास्त बरगड्यावरती केल्यानंतर कोपर आता मी जोडतोय बघा. एक मोठा गोल काढतोय. मान आपली सरळच असेल. शेवटचे जे 2 चक्र आहेत, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, हे आपल्या मेरुदंडाला पासून म्हणजे सर्वात वरचे हे 2 चक्र असल्यामुळे ह्या वरच्या जे सूक्ष्म हालचाली आहेत या त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आता उलट्या दिशेने संथ व सावकाश. अशा प्रकारे आपल्याला खांद्याच्या गोलाकार हालचाली करायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, बोट जे आहेत ते बाहेरच्या दिशेने आणि मनगट जे ते आपल्या कमरेजवळ. आता पायाच्या बोटांची उघडझाप करायची आहे. बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त विलत, बोट आतमध्ये, बोट बाहेरच्या दिशेने, बोटे आतल्या दिशेने. आता पायाच्या गोटाची पुढे मागे उघडझाप. जास्तीत जास्त बोट पुढच्या दिशेने, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. जास्तीत जास्त आतल्या दिशेने वळायचे. जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने, आतल्या दिशेने, बाहेरच्या दिशेने, आतल्या दिशेने. अशा प्रकारे 5 ते 10 आवर्तन करायचे. आपल्या ह्या सूक्ष्म हालचालीमुळे कमरेपासून तर पायाच्या नखापर्यंतचे जे सर्व आपले स्नायू आहेत किंवा सांधे आहेत त्यांच्या चांगल्या प्रकारे त्याच्यावर ताण आल्यामुळे तिथलं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर आता आपली पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल. जास्तीत जास्त डाव्या साईडला, उजव्या साईडला, जास्तीत जास्त आतमध्ये, बाहेरच्या दिशेने अशी गोलाकार हालचाल करायची. आता विरुद्ध बाजूने
जास्तीत जास्त पुढे. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची आपल्याला गोलाकार हालचाल करायची. त्याच्यानंतर आता आपली गुडघ्याची उघडझाप. दोन्ही हात बोटा एकमेकांमध्ये मिक्स करायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. पायाची गुडघ्यातून उघडझाप. श्वास सोडत पाय पुढे, श्वास घेत पायात, श्वास सोडत पुढे, श्वास घेतात. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा आपल्याला हालचाल करायची. आपल्या ज्या गुडघ्यामधले जे सायनोवियल फ्लुइड आहे त्याचं चांगल्या प्रकारे चलन होण्यास मदत होते. त्याचे जर कार्य सुधारलं तर मग गुडघेदुखीचा त्रास नाहीसा होतो. त्याच्यानंतर दोन्ही हाताची गुंफण करून आता डावा पायाची गुडघ्याची उघडझाप. अशा प्रकारे संथ व सावकाशपणे आपल्याला उघडझाप करायची. त्याच्यानंतर आता आपण जे सहस्रार चक्र आहे त्या संदर्भातले आपण आता सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत, की शांत बसून आपल्याला ओंकाराचा नाद अनुभवायचा आहे. म्हणजे आता आपण सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण काय करतोय, ओंकाराचं जे नाद आहे तो आपल्या आज्ञाचक्रामध्ये, तिथून वरचं जे आपलं फक्त त्या ओंकाराच्या उच्चाराकडे तुम्ही लक्ष द्यायचंय एकाग्रतेने. तर सर्वांनी मानपाट एका सरळ रेषेमध्ये, पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन या कुठल्याही एका आसनात बसायचंय. आपण जर खुर्चीवर बसून, पलंगावर बसून असणार तरी काही हरकत नाही. फक्त मानपाट एका सरळ रेषेत ठेवायची. हाताची दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करत डोळे अलगद बंद करायचे. आता मी सांगतो त्या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. डोळे अलगद मिटलेले असतील. माझ्या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. आपलं संपूर्ण लक्ष दूरवरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. फक्त तो आवाज ऐकायचा आहे, तो कुठून येतोय, कशाचा आहे, हे याच्यावर लक्ष द्यायचं नाहीये. फक्त तो आवाज ऐकायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज त्याच्यावर केंद्रित करायचंय. आपण ज्या कक्षात बसलोय त्याच्या बाहेरून जे आवाज येत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. झाडाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर जाणारी उष्ण हवा, याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता जो ओंकारचा उच्चार होणार आहे त्या ओंकाराच्या उच्चारावर आपण आपलं लक्ष केंद्रित करायचंय.
आपलं संपूर्ण मन शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. आता हळूहळू आपलं जे लक्ष आहे ते बाहेरच्या आवाजांवर केंद्रित करायचंय, बहिर्मुख व्हायचा प्रयत्न करायचा आहे. जवळून येणारे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करत 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 लांबचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दोन्ही हात आपल्या समोर घेऊन दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आणि हात तसेच राहू द्यायचे, डोळे उघडायचे. बाहेरचा जो प्रकाश आहे हळूहळू सावकाश हात काढायचे. अशा प्रकारे आपण शांत बसून ओंकारचं जे उच्चारण आहे त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करून ओंकाराची धारणा केली तर हे आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्रासाठी खूप महत्वाची सूक्ष्म हालचाल आहे. तर याच्यानंतर आता आपण आसन पाहणार आहोत. तर पहिलं आहे शशांक आसन. तर याला चाइल्ड पोज असेही म्हणतात की शशांक आसनामध्ये आपल्या कमरेपासून आपण वज्रासनात बसल्यानंतर, मी कृती सांगतो आपल्याला की वज्रासनात बसल्यानंतर आपण आपलं कपाळ जे आपण जमिनीला टेकून ससा जसा बसतो बघा शांत, त्याप्रमाणे त्याची स्थिती दिसते, म्हणून याला शशांक आसन असे म्हणतात. फक्त त्याच्यात ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल, ज्यांना उच्च रक्तदाब असेल, त्यांनी हे आसन करायचं नाहीये. तर चला मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. हे सर्वप्रथम वज्रासनात बसायचे, म्हणून याला निषेध असा आहे की ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी हे करायचं नाहीये. सर्वप्रथम वज्रासनात बसायचे, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत करत श्वास घेत दोन्ही हात वरती. त्याच्यानंतर दोन्ही हात वरती घेतल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून वाकत सर्वप्रथम आपले तळवे जमिनीला टेकवायचे, कोपर जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर आपलं जे कपाळ आहे, कपाळ आपलं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. याला चाइल्ड पोज असेही म्हणतात. आता या दरम्यान आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. या दरम्यान आपलं संथ श्वसन सुरू असेल. या शशांक आसनामुळे आपल्याला जो ताण तणाव आला असेल किंवा आळस आला असेल तर ह्या आसनाने ताणतणावाची मुक्ती होते, आळस दूर होऊन आपल्याला उत्साह आपल्याला मिळतो. ज्यांना पचनासंबंधीच्या तक्रारी असतील, बद्धकोष्ठता असेल, त्यांच्यासाठी उपयुक्त हे आसन आहे. आसन सोडताना श्वास घेत कमरेतून वाकत दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली. अशा प्रकारे शशांक आसन आपल्याला करायचंय. परत एकदा आपण करूया. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत माझ्यासोबतच करायचंय. त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात वरती. आता तळवे जे आहेत आपल्या समोरच्या दिशेने असतील. दीर्घ श्वास घेत मान पाठ जास्तीत जास्त वरती करायचा प्रयत्न, वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं पहिले कोपर जमिनीला टेकवायचे, तळहात जमिनीला टेकवायचे आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे. 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं आहे. या दरम्यान आपलं जे लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये असेल. दरम्यान संत श्वसन सुरू असेल. आसन सोडताना श्वास घेत कमरेतून वाकत दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि आता हात खाली. अशा प्रकारे आपण शशांकासन हे पाहिलं. त्याच्यानंतर पुढचं आहे पश्चिमोत्तानासन.
पश्चिम उत्तानासनमध्ये आपली जी पाठीमागची जी पश्चिम भाग आहे तो ताणला जातो, म्हणून याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. तर पश्चिमोत्तानासन हे निषेधाला काय आहेत, फक्त की ज्यांना कमरेचे विकार असतील, तर पाठीचे जे विकार असतील त्यांनी हे पश्चिमोत्तानासन करायचं नाही. पश्चिमोत्तानासनाचे फायदे असे आहेत की आपला जो पाठीचा कणा आहे त्याला चांगल्या प्रकारे त्याची हालचाल झाल्यामुळे तो लवचिक होतो. आपले कमरेचे स्नायू चांगल्या प्रकारे ताणले गेल्यामुळे आपलं जे पोटाचा जो भाग आहे तो पातळ होतो. आपली पचन शक्ती सुधारते. याच्यात आपला जो रक्तप्रवाह ह्या जास्तीत जास्त मेंदूच्या दिशेने आल्यामुळे मेंदूचे देखील आपले कार्य सुधारतं. तर चला आपण पश्चिमोत्तानासन करूया. माझ्यासोबत केलं तरी चालेल. बैठक स्थितीमध्ये पाय लांब करून बसायचंय. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत दोन्ही हात वरती. तळवे आता समोर आकाशाकडे असतील. तर दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त आपलं कमरेपासूनचं वरचं शरीर वरच्या दिशेने ओढायचंय दीर्घ श्वास घेत. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपले हाताच्या बोटांनी पायाचे बोट पकडायचा प्रयत्न करायचा आणि कमरेतून वाकत आपलं जे कपाळ आहे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं आपण हाय त्या आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना श्वास घेत कमरेतून वाकत वरती यायचे. हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात खाली. अशा प्रकारे पश्चिम बाजू म्हणजे पाठीमागची बाजूवर ताण येतो, म्हणून याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. तर एकदा परत आपण करूया. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत दोन्ही हात वरती. तळवे आता समोरच्या दिशेकडे असतील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपलं आपल्याला जेवढं सहज शक्य आहे या दरम्यान संतोष श्वसन सुरू असेल. श्वास सोडत दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेत. अशा प्रकारे आपण पश्चिमोत्तानासन हे आसन केलंय. आता या आसनांदरम्यान जो आपल्याला शरीरावर आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार आहोत. तर पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांपासून एकमेकांच्या दिशेने असतील आणि पायांची जी बोट आहे ते विरुद्ध बाजूने असतील. दोन्ही हात आपल्या कमरेपासून किंचितसे अंतरावर 1 ते 1.5 इंचावर. तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली किंवा अर्ध मिटलेली. मान उजवी किंवा डावी बाजूला एका साईडला कललेली. डोळे अलगद मिटलेले असतील. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये, किंवा थोडंसं अवघडल्यासारखं वाटत असेल तर थोडं हालचाल करून ऍडजस्ट करून घ्यायचंय. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. माझ्या सांगितलेल्या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. डोळे अलगद मिटलेले असतील. आपलं संपूर्ण शरीर शांत आणि शिथिल करण्यासाठी आपण आता शवासन घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण आपल्या जे शरीराचे अवयव आहेत एक एक अवयवापर्यंत आपण मनाने साक्षी भावाने पोहोचून आपण त्या अवयवाचं
शिथिलीकरण करणार आहोत. म्हणजे जिथे काही ताण आला असेल तो ताण घालून आपण एक एक आपले स्नायू आणि सांधे आपण शांत आणि शिथिल करणार आहोत. तर सर्वप्रथम उजवा हाताचा अंगठा, त्या अवयव मी ज्या अवयवापर्यंत आपल्या मनाने साक्षीभावाने पोहोचायचंय. कारण की जो आपला सहस्रार चक्र आहे त्याचं गुणच साक्षीभाव आहे. उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताचे दुसरं बोट, मध्यगा, अनामिका, करंगडी, उजवा तळहात, मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवी छाती, कंबर, उजव्या पायाची मांडी, उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाचा अंगठा, उजव्या पायाची बोट, उजवा तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. त्याच्यानंतर आता डाव्या हाताची अंगठा, डाव्या हाताची अनामिका, करंगडी, डाव्या हाताचं मनगट, डावा तळहात, कोपर, दंड, डावा खांदा, डाव्या छातीचे बरगडे, डावी कंबर, कमरेचे सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. डाव्या पायाची मांडी, डाव्या पायाचा गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटीपोट, छातीचे सर्व स्नायू, बरगड्या, पाठीचे सर्व मणके, तिथे असलेला जो ताण आहे तो निघून जातोय. शांत शिथिल तणावरहित. खांद्याचे सर्व स्नायू, मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे स्नायू, उजवी भुवई, डावी भुवई, नाकातले सर्व स्नायू, आपल्या डोळ्यातले जे बुबुळ आहेत ते सैल करायचे आहेत. जो आलेला ताण आहे आपल्या बुबुळांवर डोळ्यांच्या तो ताण कमी करायचा आहे. आपल्या जिभेवर जो आलेला ताण आहे तो हलका करायचा आहे. आपल्या दोन्ही जे जबडे आहेत जबड्यांवर जो आलेला ताण आहे तो सैल करायचा आहे. तिथले स्नायू शिथिल करायचे. आता आपलं शरीर शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. आपलं शरीर हलकं झालेलं आहे. अजून हलकं झालेलं आहे. अजून हलकं झालेलं आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. मनातल्या मनात उच्चारायचे
मी या बाहेरील तत्वामधलं जे चैतन्य आहे, जे चेतन तत्व आहे, त्याच्याशी एकरूप होतोय. जे बाहेरील चैतन्य आहे, चेतन तत्व आहे, त्याच्याशी मी एकरूप होत आहे. जे बाहेरील चैतन्य आहे, चेतन तत्व आहे, त्याच्याशी मी एकरूप होत आहे. आता आपल्या शरीराबद्दल सजगता आणायची आहे. आपल्या हाताच्या पायाची बोटाची हालचाल करायची आहे. आपले डोळे अलगद मिटलेलेच असतील. हातापायांच्या बोटांची हालचाल केल्यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे. आता डाव्या कुशीवर उठून बसायचंय, मांडी साधी मांडी घालून. आणि आता दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आणि तसेच डोळे उघडायचे. बाहेरचा प्रकाश आणि दोन्ही हात उघडायचे. अशा प्रकारे आता आपण आपल्या संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायाम घेणार आहोत. तर प्राणायामामध्ये आता आपण पहिले दीर्घ श्वसन घेऊया. दीर्घ श्वसनामध्ये मानपाठ एका सरळ रेषेमध्ये हाताची द्रोण मुद्रा घेऊन आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले असतील, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. तर पहिले दीर्घ श्वसन मध्ये काय करतो आपण, दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास सोडतो, दीर्घ श्वास घेतो, दीर्घ श्वास सोडतो. याच्यात आपल्याला जोड काय करायची आहे की श्वास घेताना पहिले पोट भरायचं, छाती भरायची. सोडताना पहिले छातीतून सोडायचं आणि पोटातून सोडायचं. हरिओम. तर श्वास घेताना पहिले पोट भरायचं, छाती भरायची, सोडताना छातीतून सोडायचं आणि पोटातून सोडायचं. तर अशा प्रकारे आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. तर आपण 5 ते 10 आवर्तनामध्ये दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. तर मानपाठ एका सरळ रेषेमध्ये आपण डोळे उघडे असूनही करू शकतो किंवा डोळे अलगद बंद करूनही करू शकतो. तर दीर्घ श्वसन सुरू करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जास्तीत जास्त आपण मानपाठ सरळ केल्याचा फायदा काय होतो की आपलं जी छाती आहे ती जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढल्या गेल्यामुळे आपला जो छातीचा पिंजरा आहे तो मोकळा होतो. त्याच्यामुळे फुफ्फुसांमध्ये जास्तीत जास्त प्राणवायू भरला जातो. म्हणून कधीही आपण मानपाठ एका सरळ रेषेमध्ये ताटच बसायचंय. तर दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. आता आपल्या मनाप्रमाणे दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. तर सुरू करा. श्वास घेताना 4 अंक मोजायचे, 1 2 3 4 आणि सोडताना 4 3 2 1. हे एकाच एक असं दीर्घ श्वसन आहे. तर आपल्याला याचं एकाच 2 मध्ये करायचंय. म्हणजे श्वास घेताना 4 अंकात घ्यायचं आणि सोडताना 8 अंकात सोडायचंय. अशा प्रकारे आपल्याला हा नित्य सराव करायचा आहे. तर याच्यामुळे काय होणार की आपण जे एका मिनिटाला 15 ते 16 श्वास घेतो तर त्याची श्वासाची गती जी आपली एका मिनिटाला 10 ते 12 वर आपण त्याला आणू शकतो. हे केल्याने काय होते की आपल्या श्वासाची गती कमी झाल्यामुळे काय होतं, आपलं चित्त एकाग्र होण्यास मदत होते. मग जो आपला योगचा जो उद्देश आहे तो साध्य होण्यास मदत होते. तर आपण जर नित्य सराव केला दीर्घ श्वसनाचा तर त्याचा आपण 24 तास आपण श्वसन करत असतो. तर आपलं जे श्वसन आहे ते दीर्घ श्वसनामध्ये रूपांतरित होईल आणि आपलं मन, चित्त हे सर्व शांत होतील. आपल्या ज्या चित्ताच्या वृत्ती त्या शांत होतील. अशा प्रकारे आपण दीर्घ श्वसन करायचंय. 4 अंकात श्वास घ्यायचे, 8 अंकात आपल्याला सोडायचंय. तर त्याच्यानंतर आता आपण सूर्यभेदन प्राणायाम पाहणार आहोत.
तर सूर्यभेदन प्राणायाम काय की आपल्या दोन नाड्या आहेत बघा, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. जी उजवी आहे ती आपली सूर्यनाडी आहे, डावी जी चंद्रनाडी आहे. तर सूर्यभेदन प्राणायामामध्ये काय करतो आपण की डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घेतो. उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करतो आणि डाव्या नाकपुडीने आपण प्रश्वास करतो, म्हणजे श्वास सोडतो. एवढं साधं आणि सोपं आहे. त्याला म्हणायचं सूर्यभेदन. म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. परत एकदा नवीन सांगतो की डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डावी नाकपुडी उघडी करून आपण डावी नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. तर त्या श्वासाचं भेदन होतं. म्हणजे उजवी नाकपुडीतून घेतल्यानंतर आपण डावी नाकपुडीतून बाहेर सोडतो, म्हणून त्याला भेदन झाल्यामुळे आपण त्याला सूर्यभेदन प्राणायाम असे म्हणतो. तर चला सुरू करूया. उजव्या हाताची डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करून डावं जे मनगट आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचंय. उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करून जे अंगठा आहे, एक अंगठा वेगळा असेल, नंतर इंडेक्स आणि मिडल दोन्ही बोटं चिटकल्यानंतर ते दोन्ही बोटं आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचे. जी रिंग फिंगर आहे आपली, अनामिका आणि करंगडी, हे दोन बोटं, या दोन बोटांच्या साहाय्याने आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. तर मी आता काय करतोय की नासिकाग्र मुद्रा करून डावी नाकपुडी मी बंद करणार आहे, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेणार आहे, त्याच्यानंतर उजवी नाकपुडी बंद करणार आहे आणि डाव्या नाकपुडीने मी दीर्घ श्वास बाहेर सोडणार आहे. त्याच्यात दीर्घ श्वसनासारखं जे दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. तर माझ्यासोबतच सुरू करा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, नासिकाग्र मुद्रा करून जे इंडेक्स आणि मिडल फिंगर आहे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, अनामिका आणि करंगडी जी आहे तिच्याने आपले डावी नाकपुडी बंद करायची आहे. आता मी उजव्या नाकपुडीने, आपण सर्वांनी उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. जास्तीत जास्त वेळ श्वास सोडायला लागायला पाहिजे. हे एक आवर्तन झालं. आता परत दुसरं आवर्तन सेम तसंच, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय, दीर्घ श्वास घेतोय. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने प्रश्वास करतोय, म्हणजे श्वास सोडतोय. परत तसंच डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने प्रश्वास करायचा आहे. परत डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने मी श्वास घेतोय. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सूर्यभेदन प्राणायाम करायचा. याचा फायदा असा आहे की आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त उष्णता निर्माण होते. आता बघा, थंडीचे दिवस सुरू होत आहेत, तर त्याच्यामुळे हा जो प्राणायाम आहे आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, शरीरामध्ये आपल्याला उष्णता निर्माण करण्यासाठी. तसंच आपला जो वात आहे तो वात आपल्याला समस्थितीमध्ये आणण्यासाठी मदत होते. तसंच आपली जी पाचन शक्ती, आता या दिवसांमध्ये आपली अशी पाचन शक्ती सुधारते. तर आपल्याला ज्यांना वजन वाढवायचं असेल तर त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे. ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो प्राणायाम आहे खूप महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण नित्य हे प्राणायाम करायचे. तर आजचा आपण जो ह्या 7 दिवसापासून जो योगोत्सव सुरू केला आहे, आता दिवाळी एवढ्या 1-2 दिवसातच येते, तर सर्वांना दिवाळीच्या या मंगलमय दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना ऐश्वर्य लाभो, आनंद लाभो, सर्वात महत्वाचे आपल्याला सर्वांना मानसिक शांती लाभो, शारीरिक आपल्याला लाभ मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपला हा जो 7 दिवसाचा जो योग वर्ग आहे, जो आपण योगोत्सव साजरा केला 7 दिवस, सर्व आपण
छान प्रकारे सकाळी लवकर उठून आपण योगाभ्यास केला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपला आजचा जो दीपोत्सव आहे, दीपोत्सव अगोदरचा जो आपला योगोत्सव आहे, त्याची आपली आजची जी सांगता आहे ती आपण शांतीपाठाने करूया. तर सर्वांनी मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हात दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करून दोन्ही हात आपल्या दोन्ही मनगट जे आहेत आपल्या गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. तर सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. आपण ह्या शांतीपाठाच्या माध्यमाने ह्या संपूर्ण जगताचं कल्याण व्हावं असं आपण ईश्वराचरणी आपण शांतीपाठाच्या निमित्ताने आपण प्रार्थना करूया की सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभो. डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञान मुद्रा, माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरिकर्ता हि केवलं, हरिकर्ता हि केवलम्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे आहेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मान पाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे. आता श्वास सोडत कमरेतून आखत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपण 7 दिवसांमध्ये जे काही शिकलो, जे काही आपण ज्ञान ग्रहण केलं ते आपण ईश्वराला अर्पण करत आहोत. ही साक्षी भावना आपल्या मनामध्ये आपण बिंबवून ईश्वराचरणी आपण लीन होत आहोत. श्वास सोडत कमरेतून वाकत वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या आज्ञा चक्राला, डोळ्यांना, सहस्रार चक्र जे आपण आज अभ्यास केला त्याच्यावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, आपल्या कमरेवरून, मांडी, गुडघा, पाय, आपल्या पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. आपण जी उष्णता आहे ती आपल्या जे सहस्रार आपले जे आपले चक्र आहेत, चक्रांवर आपण ती उष्णता फिरून ती सर्व चक्र जागृत करून आपण दोन्ही हात आपल्या डोळ्यांच्या समोर न्यास केला. आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. तर करदर्शनने आपण आजच्या दिवसाला सुरू करूया. आणि आता येणारा जो आपला जो दीपोत्सव आहे, आपण छान प्रकारे आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आपण आनंदाने दिवाळी आपण साजरा करूया. सर्वांना नित्ययोग आनंद या YouTube चॅनल मार्फत आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण दिवाळी दरम्यान देखील रोज 5-10 मिनिटाचे, आपल्याला तेव्हा वेळ नसणार आहे, पण 5 ते 10 मिनिटाचे जे व्हिडिओ येतील तर ते पाहून आपण 5 ते 10 मिनिटं जरी आपण योगाभ्यास केला तरी दिवसाची आपली मंगलमय सुरुवात होणार. तर सर्वांना मंगलमय शुभेच्छा देऊन आपल्या या नित्ययोग आनंद या YouTube चॅनलला असंच प्रतिसाद द्या. आपल्या आयुष्यामध्ये नित्य आनंद घडवा. सर्वांना तोपर्यंत हरिओम. धन्यवाद.